बघा गोव्याचा ब्लॉग आम्ही इथून सुरुवात करतो। आता वाजले दुपारचे इकडे 12:30 आणि 13 मेला आम्ही गाडी बुक केली बघा एर्टिगा सर्वांसाठी, आणि सर्वांना आतमध्ये बसवलं सुद्धा आहे। बाकी कोण कसे बसले ते तुम्हाला दाखवतो बघा। आमचे दोन्ही चिल्लर पार्टीला पाठी बसवलं आहे पाण्याच्या बाटल्या घेऊन। ओके, सुनीता ताई मम्मी इकडे, काजल बसेल आणि इकडे मी, म्हणजे आम्ही सीट बाय सीट बरोबर चाललो आहे। हां, आणि बाकी बघा आमचे दोन्ही स्टाफ आमच्या घरी आहेत। बाय बाय, येतो आम्ही। चला, बसली? मोरया। आणि कोणाकोणाला इकडे गोळी घ्यायची आहे उलटीची? आहे ना, घेतली का? बाजूला बघ खेळण्याची गाडी MG कॉमेट, पण छान गाडी आहे। किती? 1.5 लाखाची नाही, ती 9 लाखाची गाडी आहे। छोटी दिसते पण आहे ती चांगली गाडी, इलेक्ट्रिक। नवीन घेतली वाटते, नंबर प्लेट नाही पडलाय ना। आणि आपण आता पावस मार्गे चाललोय। ओके, म्हणजे हा रस्ता कसा, आपण आपली इन्फॉर्मेशन का देतो, जर आपल्या होमस्टे मधून येऊन किंवा कोणाला काय जायचं असेल तर माहिती पडेल ना रस्ता। हे बघा, हे रत्नागिरी सिटीचाच रस्ता चाललाय। हा आपला बघा भाट्याचा ब्रिज, दोन्ही साईडला तुम्ही आता बघू शकता, खाली पण बघा, बाहेर पण बघा। पाणी कमी झालंय जरा, नाही तर हे सर्वांना भरलेलं असतं बघा पाण्याने। नाही, भाटे बीच आणि तुम्ही तिकडे पण बघू शकता सनसेट, तिकडे छान होतं। तिकडे जायची, तिकडनं तरीतून ह्याच्या होडीतून पलीकडे यायचं। इकडे भाटे आहे, ब्रिज नव्हता तेव्हा ना, ब्रिज नव्हता तेव्हा, तरीतून होडीतून पलीकडे यायचं इकडे। आणि इथे भाटे बीच आहे, तर त्याच्या बाजूला नारळ संशोधन केंद्र म्हणजे कोकोनट रिसर्च सेंटर पण आहे। कोणाला काय बघायचं असेल तर बघू शकता तिकडे। आम्हाला कसं शूटिंग करू दिली नाही, पण आम्ही गेलो होतो। आपलं माड आपण तिकडूनच आणलेत ना सर्व, शॉर्ट माड सर्व। आता जूनला 1 ते 10 जून मध्ये तुम्हाला नवीन प्लांट मिळू शकतात तिकडे। हे बघा इकडेच आहे ना, ह्याच्या पुढचं आहे वाटतं, हेच ना। हे बघा, हे सर्व माड लावलेले आहेत बघा, हे विकायलाच असतात, हे एक्सपेरिमेंटल असतात सर्व, मला विकतात ते नंतर। इकडून एंट्री आहे त्यांची, नारळ संशोधन केंद्र कोकोनट रिसर्च सेंटर। आणि हा रोड गेला आपला पावसला बघा। आता आपण पावस रूट मध्ये आहे, आणि आमच्या लास्ट म्हणजे गेल्या ब्लॉग मध्ये ना आम्ही दाखवलं होतं, तुम्ही ऑन द वे ह्या स्वामींच्या मठामध्ये पण जाऊन येऊ शकता बघा। आणि बरोबर त्या मंदिराच्या अवतीभवती पाणी आहे, बरोबर लक्षात आलं मी? आपण गेलो होतो ब्लॉग मध्ये दाखवलं ना। हा, आणि जर तुम्ही गोवा रूटला जाता तर पावस रूटने गेलं तर पावस, कशेळी, पूर्णगड वाटतं तिकडे आहे ना, पूर्णगड, आडिवरेची महाकाली, हे 4 गोष्टी तुम्ही ऑन द वे बघू शकता। म्हणजे वेगळं जायला नको तुम्हाला। आता आम्ही कसं सर्व बघितलेलं आहे म्हणून आम्ही डायरेक्ट चाललोय। तर वाजले किती आपले, दुपारचे 1। आता बघा पावसमध्ये आपण स्वामी स्वरूपानंदाचं जे मठ आहे ते आपलं ह्या डायरेक्शनला आहे। आता आपण कुठून जाणार आहे? राईटने। येस, म्हणजे आम्ही सर्व, हा पण रोड एक आलाय। आपल्याला पावसला मठात जायचं असेल तर इथे। आणि आपल्या गॅसचा सर्वांचा रिव्ह्यू चांगला आहे ना, जसं गणपतीपुळे सर्व फिरायला येतात तसं इथे पण या, भरपूर सुंदर शांत सर्व, एकदम शांत वातावरण। हा, आणि जर दुपारच्या वेळी आला तर इकडे फ्री प्रसाद पण मिळतं, म्हणजे खिचडी भात आणि चटणी देतात वाटतं ती। 12 ते 1:30। या आपला कोणता ब्रिज हा? गावखडीचा ब्रिज। आणि आपलं पूर्णगड इकडेच ना, पाठी गेला ते गाव दिसतंय बघा नदी किनारी। हा हा, मंदिर आहे बघ तिकडेच ना। हा, म्हणून ते सर्व तिकडे शूट करणार आहेत। हे बघा सर्व, हे बघा कॅमेरा घेऊन। समोर ते झाडं छान वाटतात ना। तर हे बघा, हे आडिवरेची महाकाली देवस्थान, इथे पण तुम्ही आता येऊ शकता बघा। पाया पडा सर्वांनी। चिप्स कुठे आहेत माहिती आहे का? चला सुजल चिप्स घ्यायला, मी घेऊन आलो।
आता बघा वाजले 3 वाजले आणि आता आपण बरोबर कणकवलीला पोहोचलोय. होय. आता जरा आम्ही फ्रेश होण्यासाठी गाडी थांबवली जरा. किलोमीटर वाईज बघितलं तर आता आमचे अजून 100 किलोमीटर राहिलेत. चला आता वाजले किती 4:15 वाजले. किलोमीटर आमचे फक्त आता आपले 35 किलोमीटर राहिले आता. आणि मध्ये आम्ही बरोबर 1 तास गाणी ऐकतच आलोय. छान वाटलं. जरा सॉन्ग इंटरप्शन साठी सॉरी. सुजलला काय झालंय? सुजल काय? सुजलला काय बोला? गाडी कशी थांबव? काय आलं तो बोल आता. नाही आधी काय बोलला? आता हा पहिला आपल्या ड्रायव्हर दादाला पिऊ दे मग तू पिया. काय कशासाठी थांबलो आपण? सुजलला काय झाली होती? हे बघा असे रोड साईड हायवे साईड ढाबे असतात बघ. मी आलो त्यांना देऊन. सर्वांसोबत चेअर्स कर. मम्मीला आणि काजलला छास दिला पियायला. थोडंसं रेस्ट. अजून अर्धा तास आहे मग पोचू आपण. चला थोडंसं थांबलं पण पाहिजे गाडी ना. अरे बापरे हे बघ काय अशी जातात का गाडीत. पण एक गाडीचा प्रवास मग आपण पटकन पोचलो जर असं वाटतंय मला. असं काय वाटलं एवढं हे नाही वाटलं. तुम्ही दोघं पाठी कम्फर्टेबल आहे? हे तुम्हाला कोणाला पेप्सी पाहिजे? हे पाठी पाहिजे काय? सुजल पितो ना पेप्सी. हा मग पण तोंड नाही लावायची. हा छान ना वेगवेगळे कलर्स. आता आपण आपल्या लोकेशनच्या बरोबर 19 मिनिटावरच आहे. वेलकम टू गोवा. पोचलात का बरोबर? नो टेन्शन पोचलात ना आता एका जागेवर बसून. मस्त. सुजल पोचला गोव्याला तू? काजल हिरो मस्त वाटतंय ना. ओके कलंगूट मापुसा रोडला इकडून आपल्याला राईड घ्यायचा आहे. आम्ही बघा मॅप फॉलो करतो बरोबर. आणि अंजुना बीच पण राईटलाच आहे. समोरचे कन्स्ट्रक्शन बघा सगळे राईटलाच आहेत. In 600 meters, turn left. वेलकम टू गोवा काजल. पाया कडले काय हात पाय अंगा आकडलं. मस्त वाटलं. लास्ट टाइम गोव्याला आलो होतो तर पाय पण मस्त वाटला. भरपूर चालायला आणि हे करायला लागलं. इकडे बसलो आणि उतरलोय फक्त. पण लास्टचीच प्लेस आहे ना. आपण लास्ट टाइम पण इथेच आलो होतो म्हणून आम्ही इथेच बुकिंग केली. बघा आम्ही सर्व उतरलो. बरोबर आला ना? बरोबर. चला जेवला काय मधी? काय खाल्लं? काय नाही पेप्सी पिली. आम्ही खाल्ला नाही त्याचं रिझन पण सांगतो. गाडीत आम्ही खात नाही. गाडीतून उतरल्यावर आता खाणार नाही तर मग गाडीतून बाहेर येतो. दबून खाईन आम्ही. लास्ट टाइम आपण कुठे होतो लक्षात आहे का? खाल्लो त्यावरती होतो ना. चला मला दमायला नाही झालं. तुला दमायला झालं?
तुला दमायला झालं? थोडंच. तुला दमायला झालं नाही ना? तुला दमायला झालं? आमचे ड्रायव्हर भाऊ जमले वाटतं. हा कोणता रूम नंबर 113 बघा. ह्याच्यात आम्ही दोघं राहणार. आला तर सुजल पण येईल. हे 2 असे बेड्स, 1 2 3 4 माणसं राहू शकतात. हे तर दाखवतो. आणि आमचं गर्ल्स डिपार्टमेंट. लास्ट टाइम पण आपण हाच रूम घेतला होता. हा बघ सुजल बघ. सुजल तू इकडे नाही गर्ल्समध्ये, बॉईजमध्ये चल. तू गर्ल्स आहे का बॉईज आहे? बॉय. मग इकडे तिकडे हे गर्ल्स रूम आहे. इथे पण लास्ट टाइम तसंच ना, 2 बेड कपडे दे ना. ते. आणि इकडचं आपण तुम्हाला सर्व दाखवतो. कबोर्ड दिलेला आहे आणि इकडे सर्व वॉशरूम समोर दिलेला आहे बघा मोठा. हा तू इकडे चेंज पिंच कर, झोपायला तिकडे. आणि इथूनच बीच जवळ आहे. टॉवल कितना ही है? 4 ना. एक इनको टॉवल दे दो. एक ये देखो, ये इनको एक टॉवल दिया, एक मेरे को टॉवल रखो और बाकी वो हाँ बाकी रखो, मैं दे देता हूँ उनको. ओके हाँ ये बंद करता हूँ मैं भी ना. फ्रेश झालो, कपडे चेंज केले, रेडी झालो. आत्ता आम्ही बाहेर जेवायला जाणार. आणि त्यासोबतच इथे बघा जरा लाईट तुम्हाला इकडे तिकडे दिसत असेल. आपले जे ड्रायव्हर भाव ते इथे झोपतील आणि मी इथे झोपेल. आता सुजल बघूया इकडे झोपतो का तिकडे झोपतोय. पण आम्ही आमच्यासाठी सेपरेट रूम घेतला. हे सर्व सेपरेटली राहतील. चला आता आपल्याला लागली आहे भूक आणि जायचं पटकन जेवायला. वेलकम टू गोवा. वेलकम टू गोवा बेबी. चिंगम बघ आपला रूम बघ कसा थंड आहे. चला रेडी जेवायला. बघा इथे माझा लॅपटॉपवर पण मी इकडे चालू ठेवलं आहे. आता आपल्याला बंद करायचं आहे. फ्रीज उघडून दाखवत नाही कारण सिस्टम बरोबर नाही आतमध्ये. बघू. आता आपण पटकन बाहेर जाऊया. हे सुकाल बिकाल व्यवस्थित ठेवूया. हे तर कपड्याचं कुठे आहे? इकडे इथे आहे ना. रूमसाठी चादरी आलेत ना, तर आपल्या समोरच्या रूममध्ये जाऊया. रेडी गर्ल्स? रेडी या गर्ल्सची चादरी घ्या. तुम्हाला रूममध्ये कोण आहे? ते बघा आमच्या रूममध्ये चादरी घेऊन चाललंय बघा. काजल चेंज करते राहू दे. हे पण आपल्यासाठीच आहे बघा. हे पण सर्व बसायला आपले. हे आपली खुर्ची घेऊन आले. चला रेडी जेवायला. रेडी सुजल? चल रेडी ना. फ्रेश होऊन कपडे चेंज केले तू? वा वा वा. लेबल आतमध्ये घ्या. श्रेयाला हेच कपडे आवडले वाटतं. सुनीताचे मस्त आहेत कपडे आहेत. वा वा छान. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा हे बनलं नव्हतं बघा. हे आता बनवलं त्यांनी वाटतं. सर्व रूम्स बनवलेत बघ. बनवत होते, आवाज येत होता इकडे बरोबर. वाढवत होते, वरती वाढवत होते. हो ते खालचा तेवढाच होता. आम्ही रेडी झालो आहे. चला चला मी चला बसा. मी इव्हनिंग स्नॅक्स कम लंच करायला चाललो होतो. आता आम्ही ज्या डायरेक्शनला चाललो ते बागा बीचच्या डायरेक्शन आहे. सर्व बघा टुरिस्टच आहेत वाटतं हे सर्व बघा. आणि इकडचे कन्स्ट्रक्शन रूम्स बघा आणि कलर कॉम्बिनेशन बघा यांचे वेगवेगळे. बाकी इकडे सर्व फॅन्सी आयटम्स सर्व. आणि लक्षात आहे इकडे पिझ्झा हटमध्ये, इकडे जो पिझ्झा हट आहे तिकडे सुजल तू लास्ट टाइम पिझ्झा खाल्ला होता. एकटा खाल्लेला लक्षात आलं काय? एकटाच बसून. आणि बघा GA गोवा पासिंग, गोवाच्या गाड्यात. आणि सर्व इकडे शेअरिंग बिरिंग तुम्ही घेऊ शकता. गाड़ी चला रहा हूँ फ्रेश होके बैठे रहते सब लोग. फ्रेश होके नीचे आए बरोबर स्ट्रेट होतं. का जर हे पण लक्षात आलं ना लास्ट टाइम इकडे म्युझिक लागलेलं. पण हे पूर्ण वाईनचं आहे ते. ही पण ह्या पण बिल्डिंगला नवीन कलर केलेला आहे. छान. आता आपण कोणत्या रेस्टॉरंटला जाऊया? इथे हां इथे आपण जाऊया जेवायला. प्युअर व्हेज रेस्टॉरंट. इथेच आलो होतो ना. हे आवडलं होतं ना. ओके. गाडी पार्किंग. चला
बघा आम्ही आमची गाडी इकडे पार्क केली आणि सर्वच आम्ही जेवायला आलो आहे. कुठे जेवायला आलो आहे? आय लव्ह गोवा. हे कोणती भाषा बोलतात? लास्ट टाइम मला वाटतं आपण इथे बसलो होतो बरोबर ना, रात्री आलेलो. चला तिथून मेन्यू ऑर्डर करा, एक एक काय पाहिजे.